तुमचं माझं सर्वसामान्यांचं आर्थिक गणित हे कोलमडू शकतं, कारण राज्यभरात रिक्षा, टॅक्सी आणि एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे। एसटी बसच्या तिकीट दरात 15% वाढ होण्याची शक्यता आहे, तर रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात 3 ते 4 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे। बेस्ट आणि पीएमपीएमएल बसचं तिकीटही 1 ते 5 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे। रिक्षा, टॅक्सी आणि एसटीची भाडेवाढ येत्या महिन्याभरात लागू होऊ शकते आणि त्यामुळे तुमचं माझं सर्वांचंच आर्थिक गणित हे कोलमडू शकतं। आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिल्पा, खरं तर सर्वसामान्यांचं आर्थिक गणित यामुळे कोलमडू शकतं। पुढच्या महिनाभरात हे सगळे नवीन नियम, नवे जे दर आहेत ते लागू होऊ शकतात। नक्कीच विक्रांत, आपण जर पाहिलं तर टॅक्सी, रिक्षा आणि एसटी किंवा इतर ज्या बस आहेत त्यांच्या दरामध्ये आता वाढ होणार आहे। तिकीट दर वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट हे नक्कीच कोलमडेल। मात्र रिक्षा, टॅक्सी आणि एसटीचा जो भाडेवाढीचा प्रस्ताव आहे तो देखील सरकारकडे पाठविण्यात आलेला आहे, त्यावर चर्चा देखील सुरू आहे। तसे निर्देश देखील संबंधित विभागाने दिले होते। मात्र येत्या 15 जानेवारीला म्हणजेच संक्रांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी यावर निर्णय होणार आहे आणि त्या अनुषंगाने जर निर्णय झाला तर सर्वसामान्य जनतेवर, जे प्रवासी आहेत त्यांच्यावर महागाईची संक्रांत कोसळणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एसटीच्या दरामध्ये 15% वाढ होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर इतर ज्या बस आहेत, रिक्षा, टॅक्सी असेल किंवा इतर ज्या बस आहेत त्यामध्ये देखील 3 ते 4 रुपयांची वाढ होऊ शकते। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या, प्रवाशांच्या खिशाला आता कात्री बसणार असल्याचं पाहायला मिळतंय। संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय होणार आहे, त्यामुळे महागाईची संक्रांती सर्वसामान्य प्रवाशांवर कोसळणार असल्याचं पाहायला मिळतंय आणि हा निर्णय 15 जानेवारीला होऊ शकतो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका झाल्यावर देखील हा निर्णय होऊ शकतो। गेल्या अनेक वर्षांपासून या दरामध्ये हा निर्णय नेमका केव्हा होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।